एका भांड्यामध्ये 1 वाटी वरी तांदळाचं पीठ, पाव वाटी साबुदाण्याचं पीठ, चवीप्रमाणे मीठ घालून त्यानंतर 1 वाटी पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। 2 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत। गरम केलेलं पाणी अर्धं आपल्याला या पिठावर घालून घ्यायचं आहे, अर्धं पाणी आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर बटाटे किसून यावर घालायचे। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचा कूट घालून घेतलेला आहे। सोबतच चवीप्रमाणे मिरची घालायची आणि सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून प्लास्टिकच्या पेपरचा वापर करून हे घारगे किंवा हे वडे थापून घ्यायचे आहेत। मध्यम ते मोठ्या आचेवर गरम असलेल्या तेलामध्ये आपल्याला हे सोनेरी रंगावर खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। वडे तेलात तळत असताना तेल मंद आचेवर न ठेवता मोठ्या आचेवरच ठेवून हे वडे तळून घ्यायचे, म्हणजे वडे तेलकट होत नाही। अशा प्रकारे आपले उपवासाचे खमंग खुसखुशीत हे घारगे किंवा वडे तयार झालेले आहेत। हे तुम्ही कोणत्याही उपवासाच्या आमटीसोबत किंवा भाजीसोबत सर्व करू शकता। अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।